ही मूर्ती इथे कशी आली? कुठल्या निंबाळकरांनी दिलेली आहे ना. अफजल खान ज्यावेळेस प्रोजेक्ट पण ढुकले नव्हता त्यावेळी सांगितलं. विठ्ठल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पांडुरंग, म्हणजेच पंढरपूर येथील मंदिरात असलेली विठ्ठलाची मूर्ती. विठ्ठलाची खरी मूर्ती कोणती यावर देखील मतमतांतरे आहेत. पांडुरंगाच्या मंदिरातील पंढरपूरची मूर्ती ही खरी की माढा तालुक्यामध्ये असणाऱ्या माढा शहरात असलेली विठ्ठलाची मूर्ती खरी, हा कायमच चर्चेचा विषय आहे. आज आपण याच मंदिराबद्दल आणि या मूर्तीबद्दल जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, वारसा टीव्ही मध्ये मी भैरव गुसारे आपलं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत माढा तालुक्यातील माढा शहरातील विठ्ठल मंदिर येथे. या मंदिराबद्दल जर पाहायचं झालं किंवा आख्यायिका म्हटली तर जो पांडुरंगाच्या मंदिरातील ओरिजिनल मूर्ती आहे, म्हणजे खरी मूर्ती आहे, ती इथं आहे असं म्हटलं जातं. तर आज आपण आता हेच मंदिर पाहूयात आणि या मंदिराबद्दल जाणून घेऊयात. आपण या माझ्या पाठीमागे. ही मूर्ती इथे कशी आली? कुठल्या निंबाळकरांनी दिलेली आहे ना. अफजल खान ज्यावेळेस प्रोजेक्ट पण ढुकले नव्हता त्यावेळी सांगितलं. या मंदिराचं जर वैशिष्ट्य पाहायचं म्हटलं तर हे मंदिर हे विठ्ठल मंदिर नावावरून आहे, परंतु याची दुसरी एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका म्हणजे या मंदिरातील जी मूर्ती आहे ती मूर्ती ही पांडुरंगाची मूर्ती, म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाची ओरिजिनल मूर्ती आहे अशी आख्यायिका आहे आणि असं मानलं जातं. याबद्दल राची ढेरे यांनी देखील विस्तृत प्रमाणात लिखाण केलेलं आहे. परंतु ज्येष्ठ मूर्तिशास्त्र अभ्यासक गोब देगलूरकर म्हणतात, माढ्याच्या मूर्तीमध्ये 5 दोष आहेत. एखादाही दोष घडू शकतो. तसा दोष घडला तर ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी करून घ्यायची असते. आता माढ्याच्या मूर्तीमध्ये एवढे दोष आहेत तर ती पंढरपूरची मूळ मूर्ती कशी असेल? आता दोष कोणते आहेत? तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानामध्ये मकर कुंडल आहे आणि माढ्याच्या मूर्तीमध्ये शंख कुंडल. पंढरपूरच्या पांडुरंगाजवळ काठी नाही आणि माढ्याच्या जवळ काठी आहे, पण वयस्क माणसांनी अशी काठी हाताखाली धरायची अशा पद्धतीची ती काठी दाखवलेली आहे. ती धनगराची काठी नाही आहे, उंच अशी. नंतर छातीवर
एकाने असं म्हटलं की श्रीवत्स काढणं राहून गेलं म्हणून त्यांनी अक्षरात लिहिलं श्रीवत्स म्हणून, तोच कूटमंत्र असं म्हटलं त्याला, लिहिलं. पांडुरंगाच्या मूर्तीत दोष म्हणजे माढ्याच्या मूर्तीत जे दोष आहेत त्या आत्ताच्या पांडुरंगाच्या मूर्तीत तुम्हाला दिसत नाही. ही मूर्ती अगदी वेगळी आहे. तेव्हा माढ्याची मूर्ती ही मुळातली म्हणणं हे इतिहास माहिती नसणं, मूर्तीशास्त्र माहिती नसणं असा त्याचा अर्थ होता. विठ्ठलाची खरी मूर्ती कोणती यामध्ये जरी विविध मतप्रवाह असले तरीही खरी मूर्ती कोणती एक तर त्या इतिहासाला माहिती, त्या पांडुरंगाला माहिती. आपण फक्त पांडुरंग म्हणायचं, मग तो पंढरीचा असो, तो माढ्याचा असो किंवा तो विजयनगर मधल्या हंपी येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल असो. तर मंडळी, हे होतं माढ्याचं विठ्ठल मंदिर, जे की जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर आहे. आपल्याला हे मंदिर आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.